नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। जर फेसबुकला पाहत असाल तर फेसबुक पेजवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो। नवीन असाल तर फेसबुक पेजला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो, आपण चर्चा करणार आहे आज पितृपक्ष लागलेला आहे, पित्तरपाटा लागलेला आहे, आले पिकाविषयी आपण चर्चा करणार आहे। काय करावं, काय करू नये, भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न आहे। कोणतं NPK सोडावं किंवा नाही सोडावं, किंवा फवारणी कोणती घ्यावी, नेमकं करावं काय। आता हे 15-20 दिवस गरमीचे तापमानचे, तर नेमकं करावं का ह्या विषयावर आपण चर्चा करणार आहे मित्रांनो। पितृपक्ष लागलेला आहे आणि याच्यामध्ये आपण कुठलाही NPKचा ग्रेड माझ्या तरी मते आपण आले पिकामध्ये सोडू नये असं मला वाटतं। तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। आणि याच्यामध्ये आपण स्प्रेमध्ये आपण NPK देऊ शकतो, समजा स्प्रेमध्ये देऊ शकतो। ह्या कालावधीमध्ये आपण आपलं बॅक्टेरिया म्हणजे ट्रायकोसोडोमोनस मायकोरायझा देऊ शकतो मित्रांनो। परत आणखी आपण आपलं हे NPK कान्सो कुठल्याही कंपनीचं चालतं, ते पण आपण देऊ शकतो। त्याच्यामुळे आपल्या ज्या जमिनीमध्ये जे ऑलरेडी NPK पडलेले शिल्लक ते अपटेक होण्यासाठी आपलं NPK कान्सो मदत करतं। भरपूर कंपन्यांचं आहे, इफको कंपनीचं आहे, पाटील बायोटेकचं आहे। तुम्हाला जे पटलं ते तुम्ही ह्या कालावधीमध्ये NPK कान्सो देऊ शकतात मित्रांनो। आणि भरपूर मला 1-2-3 शेतकऱ्यांचे प्रश्न असे होते की निंदन करावं का, भांगलन करावं का, त्याच्यात लेझर हाणावं का, हे पण प्रश्न होते मित्रांनो। आपलं जे काम आहे ते आपलं चालू ठेवायचं आहे, त्याच्याने काहीच होणार नाही। उलट आपण जर खाली बेडमध्ये डवरा हाणून किंवा लेझर हाणलं तर जे बेडमधली जी उष्णता आहे ती निघून जाते। उलट आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे। तुम्ही निंदन करू शकता। निंदन करत असताना एक गोष्ट लक्षात असू द्या, आपल्याला जे मोठं गवत आहे ते तुम्हाला हाताने उपटायचं आहे। खुरपं कुठंही कंदाला लागू द्यायचं नाही, ही काळजी घ्यायची फक्त। पण असं कुठलंच नाही मित्रांनो, पित्तरपाट्यामध्ये निंदणं चालत नाही किंवा हे असं होतं तसं होतं, हे दुसरं विषय सोडून द्या मित्रांनो। आणि आपले जे कामं आहे मित्रांनो, निंदन भागलन किंवा जर वापसा कंडिशन जर असलं तर तुम्ही त्याच्यामध्ये डवरा हाकलून लेझर हाणू शकता, म्हणजे ती बेडमधली जी उष्णता आहे ती निघून जाते मित्रांनो। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। जय जवान जय किसान।